आष्टी तालुक्यातील भोजेवाडी गॅस सिलेंडरच्या स्फोटात शेतकऱ्याचे घर आगीत जळून भस्मसात झाले। दिनांक 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 9:15 दरम्यान ही घटना घडली आहे। आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। रोख रक्कम 30-35 हजार व सोन्या चांदीचे दागिने जळाले आहेत। मुलांचे शैक्षणिक ओरिजिनल कागदपत्रे जळून खाक झाली आहेत, तर घरातील अन्नधान्य गृह उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात। आश्रुबा पालवे यांचा आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले। या घटनेची माहिती कळताच महसूल कर्मचाऱ्यांनी धाव घेत सकाळी घटनास्थळ पंचनामा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला। यावेळी तलाठी ठाकरे साहेब, फिरोज सय्यद, सरपंच केशव चव्हाण, सुखदेव खटके, गीताराम पालवे, शिवलिंग लगड, आबा पालवे, संजय पारखे, धुळाजी लकडे इत्यादी ग्रामस्थ हजर होते। प्रतिनिधी शेख सिराज, भोजेवाडी, आष्टी। तलाठी हिवरा आज भोजेवाडी येथे आलो आणि 9:30च्या दरम्यान गॅस स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट होऊन त्यांचे घर पूर्ण जळीत झालं आणि ते पूर्ण बेघर झाले आणि गावात त्यांना कुठल्याही प्रकारचं घर नाही। आणि सदर शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी वगैरे आहे। सगळं त्यांचं आज रोडवरच आलेत ते पूर्ण, त्यांचं धान्य वगैरे सगळं पूर्ण कपडे वगैरे जेवढे अंगावर राहिले तेवढेच ते राहिलेत, बाकी पूर्ण बेघर झालेले आहेत। तर शासनाला मी स्वतः पंचनामा पाहणी केली, पंचनामा केला। सदर माहिती त्यांना शेतकरी आश्रुबा भागुजी पालवे यांच्या राहत्या घराला रात्री 9च्या दरम्यान या ठिकाणी आग लागली आणि या आगीमध्ये यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालं। या ठिकाणी पूर्णपणे यांचा संसार उघड्यावरती आलेला आहे। यामध्ये त्यांचं धान्य जळून गेलं, त्याचबरोबर कपडे जळून गेले, राहणाऱ्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत घर, त्यामुळे या ठिकाणी आज हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आलेलं आहे। त्यामुळं माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी तात्काळ पंचनामा करून या कुटुंबाला आधार देण्याचं काम करावं आणि या कुटुंबाला या उघड्यावरती आलेला संसार या ठिकाणी नव्याने उभा करण्यासाठी परिसरातील व सर्वांनी या ठिकाणी मदत करावी, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। माझी मिसेस 9-9:30 वाजता स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसला आग लागल्यामुळं या सिलेंडरचा स्फोट झाला आणि माझ्या राहत्या घरी माझ्या अंगच्या कपड्याशी फक्त मी बाहेर त्या धान्य, कपडे, त्यानंतर पैसे 30-35 हजार रुपये पैसे होते मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले, असं काही नाही राहिलेलं। माझ्या मुलांचे शैक्षणिक सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यात जळून खाक झालेले आहेत। तरी प्रशासनाने मला ते डॉक्युमेंट ज्यावेळेस मला लागतील मुलांना त्यासाठी त्यांनी सहकार्य करावे। अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला। मिलन पॅकर्स खडा मसाला।